साठी अनेक लढती प्रतिष्ठेच्या सुद्धा आहेत। गजानन, धन्यवाद या माहितीबद्दल। त्यानंतर आता आपण मराठवाड्यामध्ये जाऊयात। छत्रपती संभाजीनगरमधून आपले प्रतिनिधी दत्ता कानवटे आता आपल्या सोबत आहेत। दत्ता, मराठवाड्यात सुद्धा अनेक हाय प्रोफाइल लढती बघायला मिळत आहेत। छत्रपती संभाजीनगरमधल्या काही मतदारसंघांमध्ये सुद्धा अटीतटीची लढत आहे। थोड्याच वेळात यांचे कल हाती यायला सुरुवात होईल। नक्कीच सौरभ, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या लढती आहेत। मी सध्या छत्रपती संभाजीनगरच्या मध्य विधानसभा मतदारसंघाच्या काउंटिंग सेंटरवरती आहे। या ठिकाणी सगळी तयारी झालेली आहे। मतमोजणीचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळातच त्यांना मतमोजणी टेबलवरती पाठवलं जाणार आहे। मराठवाड्याचा जर विचार केला तर परळीची लढत आहे, ज्या ठिकाणी धनंजय मुंडे या निवडणूक लढवत आहेत। दुसरीकडे लातूरला जर बघितलं तर अमित देशमुख, धीरज देशमुख हे सुद्धा निवडणूक लढवित आहेत। तिसरीकडे नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण ही सुद्धा आपलं नशीब आजमावत आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जर बघितलं तर अब्दुल सत्तार यांची सुद्धा निवडणूक कठीण मानली जात आहे। त्यामुळे या सगळ्या ठिकाणचे निकाल काय लागतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध एमआयएम अर्थात कटेंगे बटेंगे किंवा मतांचं धर्मयुद्ध यावरती ही निवडणूक लढवली गेली। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा कोण जिंकतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच काय तर अगदी काही वेळामध्ये हे सगळे निकाल आपल्या हाती येणार आहेत। त्याची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। काही वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नक्कीच दत्ता, तुम्ही